जय जय रामकृष्ण हरी माऊली. आषाढी वारी संपवून वारकरी आपल्या घरी जाण्यासाठी निघतात. पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर मंदिराच्या कळसाचं जरी दर्शन झालं ना, तरी जणू काही आपल्याला पांडुरंगच भेटला आहे असं त्यांना वाटतं. चालून चालून खूप थकतात, दमतात, पण ते पंढरपूरमध्ये पोहोचतातच. कारण त्यांनी घरातून निघतानाच ठरवलेलं असतं, काहीही झालं तरी मला चालतच वारकऱ्यांच्या सोबतच पंढरपूरला जायचं आहे. ज्यावेळेला तो आपल्या लाडक्या विठ्ठलाचं दर्शन घेतो ना, त्यावेळेला रस्त्यामध्ये चालून झालेला त्रास, कंटाळा, थकवा सगळं तो विसरून जातो. विठ्ठलाचं मनमोहक रूप डोळ्यात साठवून ठेवतो. आपली सर्व सुखदुःख त्याच्याच चरणावर ठेवून पुढच्या वर्षी येतो रे परत भेटायला असं म्हणून जड पावलांनी, भरलेल्या डोळ्यांनी, शुद्ध अंतकरणाने तो पंढरपूरचा निरोप घेत असतो आणि आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करत असतो. आपल्या शेजारी किंवा आपल्या गावातील वारकरी परत आले आहेत हे ज्यावेळेला आपल्याला समजतं, त्यावेळेला आपण त्यांच्या दर्शनाला जातो. का तर ते विठ्ठलाला भेटून आलेले असतात. त्यांना ज्यावेळी आपण भेटतो किंवा नमस्कार करतो, त्यावेळेला जणू काही आपल्याला विठ्ठलच भेटलाय असं वाटत असतं. खरंच नक्की तुम्ही एखाद्या वारकऱ्याला भेटा. हे वारकरी वारीबद्दल एवढं भरभरून सांगतात ना, की बसच. या वारकऱ्यांपासून खूप काही शिकण्यासारखं आहे. ते तुम्हाला कधीच सांगत नाहीत की वारीला गेल्यावर त्रास होतो किंवा आम्ही थकतो. उलट ते वारीबद्दल एवढं भरभरून सांगतात की आपलीही इच्छा होते वारीला जाण्यासाठी. वारीमध्ये होणारा त्रास कधीच त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही, कारण त्यांनी स्वतःच्या मनाने वारीला जात असतात. त्यांच्या मनात एकच ध्येय असतं की आपल्या लाडक्या पांडुरंगाला आपल्याला भेटायचं आहे. त्यामुळे जो काही त्रास होईल ना, तो सहन करण्याची त्यांची मनापासून तयारी असते. आणि त्यांना हेही माहीत असतं की रस्त्यामध्ये ऊन, वारा, पाऊस, थंडी यांचा त्रास मला होणारच आहे, पण त्या सगळ्यांना मी सामोरं जाण्याची तयारी माझ्यात असेल. आपणही या वारकऱ्यांसारखं आपल्या आयुष्यात काहीतरी ध्येय ठरवूया ना. आणि हे ठरवताना स्वतःच्या मनाने ठरवायचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी बऱ्याच अडचणी येणार आहेत, पण आपण त्यावर मात करूनच पुढं जायचं आहे. आणि एखादं जरी संकट आलं तरी वारकऱ्यांसारखं शांतपणे त्याचा सामना करायचा, आपलं चित्त स्थिर ठेवायचं. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला त्रास होतो तो आपल्या माणसांपासूनच. ठीक आहे ना, झालाय ना त्रास, पण ती आपलीच माणसं आहेत ना, म्हणून विसरून पुढं जाऊया, एकमेकांना सांभाळून घेऊया. आपलं काम आपण प्रामाणिकपणे करत राहायचं. रोज किती काम करायचं आहे ना, हे आधीच ठरवून ठेवायचं. त्यामुळे कोणत्याही कामाचा आपल्याला त्रास होणार नाही किंवा कंटाळा येणार नाही. आणि एकसारखं कधीच काम करत बसू नका. थोडासा विरंगुळा, विश्रांतीही घ्यायलाच पाहिजे ना. वारकऱ्यांसारखी आपली राहणीमान साधी आणि विचार उच्च ठेवूया. वारकऱ्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म असतो तो म्हणजे संयम. आपणही आपल्या आयुष्यात आपलं ध्येय पूर्ण करताना आपल्या कामावर संयम ठेवायचा. आपलं काम शिस्तीतच करायचं, जास्त घाई करायची नाही, कारण अतिघाई नेहमीच संकटात नेईल. त्याप्रमाणे सगळ्या कामाबद्दल सगळी माहिती घ्यायची आधी आणि मग त्या दिशेने वाटचाल सुरू करायची. आपण आपल्या मनाशी एक नक्की गाठ बांधून ठेवायची की हे काम करताना मला भरपूर अडचणी येणार आहेत, पण त्या अडचणींना सामोरं सुद्धा मी जाऊ शकतो. आणि कितीही त्रास झाला, दुःख झालं तर ते कधीच चेहऱ्यावर दाखवायचं नाही. नेहमी वारकऱ्यांच्यासारखं हसतमुख राहायचं. ज्या वेळेला आपण ठरवतो ना की मनातून की कितीही अडचण आली तरी मी त्यावर मात करणार आहे, त्यावेळेला काय होतं, जरी खरोखर एखादी अडचण आली ना, तरी त्यावर आपण कशी काय मात केली हे आपल्यासुद्धा लक्षात येत नाही. ठीक आहे ना, आपण भरपूर प्रयत्न करून आपल्या ध्येयापर्यंत पोचलो आणि कधीतरी असं होतं की आपलं स्वप्न ते पूर्ण होत नाही. त्यावेळेला अजिबात खचून जायचं नाही, कारण आपण त्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेत आणि या प्रयत्नामधून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळाले. तुम्ही सांगा, ज्यावेळेला वारकरी पंढरपूरला जातो
त्यावेळेला खरोखर त्याला विठ्ठल भेटतो का हो? कधीच नाही भेटत. पण तो ज्या वेळेला रस्त्यानं जातो ना, त्यावेळेला तो आपल्या कामात, आपल्या राहण्यात, आजूबाजूच्या माणसांच्यात विठ्ठल बघत असतो. अगदी आपणही तसंच करायचं. आपल्या कामात, राहण्यात, आजूबाजूची जी माणसं आहेत ना, त्यांच्यात आपण चांगलंच बघायचं. आपलं जरी स्वप्न पूर्ण नाही झालं, तरी आपण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न तरी केले ना, हे समाधान आपण मानायचं. आणि कधीच असं म्हणायचं नाही की माझं स्वप्न पूर्ण नाही झालं. उलट मी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न केलेत ना, त्यातून मी भरपूर काही शिकलेलो असतो. त्यामुळं ते स्वप्न पूर्ण झालेलंच असतं, फक्त आपल्याला कधी ते दिसत नाही. वारकरी दरवर्षी वारीला जात असतात, कारण त्यांना माहिती असतं एखाद्या तरी वारीत मला विठ्ठल भेटेल. अगदी तसंच एखाद्या जरी कामात आपल्याला अपयश आलं ना, तरी चालेल, आपण परत दुसऱ्यांदा प्रयत्न करायचा, नव्या उमेदीने प्रयत्न करायचा. पाठीमागच्या कामात ज्या चुका झाल्यात, ज्या ठिकाणी अपयश आले, त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पुढच्या कामाची तयारी करायची. आणि कोणतंही स्वप्न पूर्ण करताना अडचणी ह्या येतातच. त्यामुळे आपण आपल्या मनाची तयारीच तशी करून ठेवायची. कितीही अडचण आली, काहीही झालं, तरी मी माझं स्वप्न पूर्ण करणारच. ज्या वेळेला आपण आपल्या मनाशी असा निश्चय करतो ना, त्यावेळेला आपली स्वप्न त्याच क्षणी पूर्ण होण्यास सुरुवात होत असते. वारकरी वारीमध्ये जरी एखादा आपला शत्रू भेटला ना, तरी त्याला वाकून नमस्कारच करतो, त्याच्याशी प्रेमानेच बोलतो. कारण त्याचं मत असं असतं की काय माहीत, पांडुरंग मला याच्याच रूपाने भेटला तर. अगदी तसंच आहे. आपण आपल्या आयुष्याच्या वाटेवर चालताना कधी आपल्याला अशा व्यक्ती भेटतात की खूप त्रास होतो त्यांचा, पण त्या परत आयुष्यात येतात. त्यावेळेला त्यांना काहीच बोलायचं नाही, हसतमुखानं त्यांच्या स्वागत करायचं. पण आपण आपल्या कामावर लक्ष द्यायचं. त्यांच्यासोबत भांडण करण्यात, वाद करण्यात अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. जास्तीत जास्त वेळ आपण आपल्या कामावरच घालवायचा. यामुळे काय होतं, आपलं स्वप्न कधी ना कधी पूर्ण होतंच, हा विश्वास आपल्या मनामध्ये येत असतो. जरी कधी अपयश आपल्याला आलं, तरी अपयश कसं आलंय हे जगाला कधीच ओरडून सांगू नका. या उलट आपण जे काम करत होतो त्यावेळेला आपल्याला काय चांगले अनुभव आले हे नेहमी इतरांना सांगा. कारण वाईट गोष्टी सांगून काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळं त्रास हा आपल्यालाच होतो. या उलट आपण ज्या आपल्याला चांगल्या गोष्टी मिळाल्यात ना, ज्या वेळेला आपण इतरांना सांगतो ना, त्यावेळेला इतरांच्या मनात आपल्याविषयी चांगली म्हणजे जागा निर्माण झालेली असते. त्यामुळे वारकऱ्यांच्याकडून भरपूर असे चांगले गुण घेण्यासारखे आहेत. ते आपण चांगले गुण घेऊया आणि आपल्या आयुष्यातही वारकऱ्यांसारखी वाटचाल करूया. दरवर्षीप्रमाणे वारकरी पंढरपूरला जातात. अगदी तसंच आपणही एखाद्या वेळेला अपयश आलं किंवा जरी आपलं एखादं चांगलं काम झालं, तरी दुसरं काम नव्या उमेदीनं परत चालू करूया.